Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our 1.3 trees are the kindest thing I knows workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो, याआधी आपण चिट चॅट म्हणजेच वॉर्मिंग अपचा व्हिडिओ केला होता. त्यानंतर आपण कविता समजून घेतली होती आणि त्या कविता समजून घेतल्यानंतर आपला हा तिसरा व्हिडिओ या कवितेचा जो असणार आहे इंग्लिश वर्कशॉपवरती. जर तुम्ही आधीचे 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघून घ्या. आता सगळ्यात पहिला प्रश्न सोडूयाच आपण, पण या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि आपण इंग्लिश चांगलं येण्यासाठी, लिहिता येण्यासाठी स्पोकन इंग्लिशची एक मालिका सुरू केली आहे. त्याची प्लेलिस्ट तुम्हाला मी देते, ती बघून घ्या आणि चांगला अभ्यास करा आणि इंग्लिश बोलण्यात चांगले मस्त प्रवीण व्हा किंवा तज्ज्ञ व्हा. तर सुरू करूयात पहिल्या प्रश्नाला. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. ते फन, नो, नाऊ, साईट, फ्लाय हे जे वर्ड्स आहेत त्याला आपण रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत कवितेतनं. वर्ड्स घ्या. फन, बिगन, सन. इथे यू एन आणि यू एन कॉमन आहे. नो KNOW नो साऊंड सारखा आहे. ग्रो ओ साऊंड सारखा आहे, ते साऊंड सारखा आला आहे. नाव, काव, बाव. तर इथे आव हा शब्द सारखा आहे. साईट, लाईट, नाईट स्पेलिंग सारखा आहे. आणि फ्लाय, स्काय, ललबाय, बाय साऊंड सारखा आहे. सो रायमिंग वर्ड्स नेहमी साऊंडवरनं किंवा स्पेलिंगवरनं ओळखले जातात किंवा शोधता येतात, हे कायम लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन आहे, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर प्रतिमा तयार होणारं ओळी आपल्याला इथे सांगायच्या आहेत. तुमच्यासारखं माझ्याकडनं पाणी सांडलं माझ्या वहीवर. तर आपण आता या ओळी बघूयात कोणत्या कोणत्याच्या आपल्या डोक्यामध्ये प्रतिमा तयार करतायत. त्यांनी पहिली ओळ दिली आहे, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. म्हणजे जेव्हा स्प्रिंग ऋतू येतो त्यावेळेस नवीन अंकुर फुटतात, झाडाला पालवी फुटते, तर आपल्या डोळ्यासमोर ती इमेज तयार होते. अशा कोणत्या कोणत्या ओळी आहेत कवितेत बघा. सेकंड, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. आपल्या डोळ्यासमोर लगेच निवांत सावलीत पडलेल्या गाया दिसतात. सी, अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बो. झाडांवर बसलेले पक्षी दिसतात गोळा झालेले. दे गिव्ह अस फ्रूट इन अ लीव्ज अबो. आणि पानांच्या वरती असणारी फळं दिसतात. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. जे सणाला, हॅलोवीन सणाला जळणारी पानं दिसतात. जसं आपल्याकडे होळीला आपण लाकडं जाळतो त्याच प्रकारे. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. म्हणजे सूर्याची किरणं दिसतात आपल्या डोळ्यासमोर. वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. म्हणजे कशी संध्याकाळ कूस बदलून रात्रीत रूपांतरित होते, इतक्या प्रकारे आपण वाक्य मराठीत बोलतो त्याच प्रकारे वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट अर्थ होतो. वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. म्हणजे आकाशात असे तरंगणारे ढग. स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो. आणि झोपलेली पेंगोळलेली मुलं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे सगळ्या ओळीतनं आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा तयार होते. त्या ओळी आपल्याला कवितेतनं शोधायच्या होत्या आणि त्या आपण शोधल्यात आणि लिहिल्या आहेत. क्वेश्चन नंबर 3 आहे, द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग फ्रॉम द पोएम. पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड अदर्स. आता काइंडनेस म्हणजे काय? काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. म्हणजे कवितेतल्या अशा 5 तथ्य आपल्याला सांगायचे आहेत की ज्यावरनं कळतं की झाडं ही सगळ्यात दयाळू आहेत आणि ते आपल्याला इथे लिहून काढायचं आहे. सगळ्यात पहिली ओळ, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. गायांसाठी छत तयार करतात. दयाळूपणाचं की नाही. दे गेव अस फ्रूट. आपल्याला खायला देतात, हे पण काइंडनेस आहे. शेल्टर फॉर बर्ड्स. पक्ष्यांसाठी निवारा, हे पण काइंडनेस आहे. दे गिव्ह अस वूड टू मेक आवर हाऊसेस. आपली घरं तयार होण्यासाठी, आपलं संरक्षण होण्यासाठी आपले लाकडं येतात, हा पण काइंडनेसच आहे. आणि 5वा आहे, ट्रीज हम अ ड्राउझी ललबाय फॉर स्लीपी चिल्ड्रन. म्हणजे पेंगुळलेल्या मुलांसाठी झाडं गाणं गातात, हा पण दयाळूपणाच आहे. तर अशा प्रकारे 5 आपण फॅक्ट सांगितल्या की ज्या दाखवतात की झाडं ही काय, की झाडं ही काइंड आहे, त्यांच्यामध्ये काइंडनेस आहे. क्वेश्चन नंबर 4, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. आता हे जे शब्द आहेत, काऊज, न्यू बर्ड्स, सन, ललबाय, ट्रीज, यांना दर्शवणारे शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. सो फाइंड वर्ड दॅट डिस्क्राईब म्हणजे यांचं वर्णन करणारे. गाया कशा होत्या, न्यू बर्ड्स कसे होते, सन कसा आहे, ललबाय कशी होती, ट्रीज काय, यांच्याबद्दल अधिक वर्णन करणारे शब्द आपण इथे लिहिणार आहोत. स्लीपी काऊज, ग्रीन न्यू बर्ड्स, मॉर्निंग सन,
ड्राउझी ललबाय, काइंडेस्ट ट्रीज, त्या प्रत्येकाविषयी वर्णन करणारा हा शब्द इथे दिलेला आहे, म्हणून आपण तो इथे लिहिला आहे. आता प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5, पिक आउट लाईन्स दॅट मीन्स द फॉलोइंग. आता इथे ज्या ओळी दिलेल्या आहेत, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स, या अर्थाची ओळ कवितेतनं शोधून लिहायची आहे. इतकं सगळं शोधायचं म्हटलं कवितेचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला कविता वाचणं आणि माझा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या कविता, म्हणजे हे उत्तरं पटापट समजतील. फर्स्ट लाईन, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स, आणि पोएममध्ये आहे अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउट्स. ओके, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल, तर कवितेमध्ये ओळ आहे दे गिव्ह फ्रूट इन लीव्स अबव. अर्थ पहिला दिला आणि त्या अर्थाची आपल्याला ओळ शोधायची कवितेतनं. तिसरा आहे ट्रीज आर मोस्ट लवेबल, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, कारण लवेबल काय आणि काइंडेस्ट काय बऱ्यापैकी सारख्या अर्थाचं आहे. किड्स लव टू लिसन द सॉंग्स फ्रॉम ट्रीज, तर इथे कवितेमध्ये आलं आहे दे हम अ ड्राउझी ललबाय ऑफ स्लीपिंग चिल्ड्रन. तर अशा प्रकारे आपण अर्थाच्या ओळी आपण इथे कवितेमधले शोधून इथे लिहिलेल्या आहेत. परत वाचा नसेल समजलं तर समजून घ्या, आपण जो अर्थ दिला होता पुस्तकामध्ये त्या अर्थाच्या कवितेतल्या ओळी शोधल्यात. ओके, 6 क्वेश्चन आहे. 6 क्वेश्चन, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. आता आपल्याला विचार करायचे आणि आपल्या शब्दांमध्ये उत्तरं लिहायची. ओके, पहिला प्रश्न आहे व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर, नेम एनी 5. म्हणजे असे कोणते जिवंत प्राणी आहेत की जे एकमेकांना त्रास देतात आणि त्यांची नावं आपल्याला लिहायची. कोणतेही 5 आपण लिहिणार आहोत उत्तरामध्ये. सगळ्यात पहिलं क्रोकोडाईल हार्म टू ॲनिमल्स, म्हणजे क्रोकोडाईल कोणालाही पकडते माहिती तुम्हाला, पाण्यामध्ये जो पण प्राणी त्याला पकडते, त्यामुळे क्रोकोडाईल हार्म टू ॲनिमल्स. ह्युमन हार्म टू ह्युमन, म्हणजे माणसं माणसांना खून करतात, मारतात, त्यामुळे ते एकमेकाला हार्म करतातच. हार्म म्हणजे काय की इजा पोहोचवणे. ह्युमन बिंग हार्म टू ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांना तर माणसं त्रास देतात, त्यांना कापून खातात. स्नेक हार्म टू ॲनिमल्स, आणि स्नेक पण इतर प्राण्यांना त्रास देतात. आता मी 5वं लिहिणार होते पण मी नाही लिहिलं, कारण मला तुमच्याकडनं उत्तर हवे की 5वा कोणता प्राणी जो एकमेकांना त्रास देतो त्याचं नाव तुम्ही मला इथे सांगायचं आहे उत्तरात कमेंट बॉक्समध्ये. ओके, सेकंड क्वेश्चन, वाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस, म्हणजे झाडांना निरुपद्रवी का म्हणतात, त्याचं उत्तर आपल्या शब्दात लिहायचं आहे. याचं उत्तर आहे ट्रीज कॉल्ड हार्मलेस बिकॉज दे नेव्हर हर्ट एनीवन. झाडं कोणालाही त्रास देत नाही म्हणून त्यांना निरुपद्रवी म्हणतात. इन्स्टेड ऑफ दे ऑफर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, लीव्ह अँड शेड फॉर ह्युमन्स, म्हणजे उलट ते काय करतात, आपल्याला फळं देतात, भाज्या देतात, पानं देतात, शेड देतात माणसांना. ट्रीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर अर्थ, म्हणजे पृथ्वीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर झाडं आहेत. ट्रीज हेल्पफुल फॉर ऑल क्रिएचर्स, आणि झाडं ही सगळ्या जीवजंतूंसाठी काय खूप महत्त्वाची आहेत. क्वेश्चन नंबर 3, हॅलोवीन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज, म्हणजे पश्चिमी राष्ट्र जे आहे त्याच्यामध्ये हॅलोवीनचा सण साजरा केला जातो 31 ऑक्टोबरला. व्हॉट इज द सीझन देअर, म्हणजे कोणता सण असतो तिथे. अँड वाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लिव्स ऑन हॅलोवीन, तुम्हाला असं का वाटतं की तिथे त्या सणाला पानं जाळली जात असतील आणि तिथं कोणता महिना असतो ते सांगायचं आहे. इथे खास सीझनचा उल्लेख केला, सीझन म्हणजे ऋतू, आणि पानं का जाळतात याबद्दल आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे. आता याची कारणं मी इथे लिहिली बघा. फर्स्ट, देर इज ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज ऑन 31 ऑक्टोबर, म्हणजे ऋतू कोणता असतो तो ऑटम हा ऋतू असतो 31 ऑक्टोबरला. लिव्स बर्न ऑन हॅलोवीन बिकॉज मे बी कॉज ऑफ रिच्युअल्स, त्यांची प्रथा असेल म्हणून ते पानं जाळत असतील. लिव्स दॅट आर बर्न हेल्प इन शूईंग अवे द इन्सेक्ट्स, किंवा तिथे खूप कीटक असतील आणि पानं जाळल्यामुळे तिथले सगळे कीटक पळून जात असतील त्या सीझनमधले, असंही कारण असू शकतं असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकता. फोर्थ क्वेश्चन इज दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट, म्हणजे तेच आहेत की जे सगळ्यात शेवटी जेव्हा संध्याकाळची रात्र होते त्यावेळेला प्रकाश धरून ठेवतात संध्याकाळचा, ते कोण आहेत. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर टू द अबोव लाईन्स, दिवसातली कोणती वेळ इथे उल्लेख केलेली आहे. आणि विच पार्ट ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे, आणि कोणता झाडाचा भाग शेवटचं प्रकाशाचं किरण धरून ठेवतो याबद्दल इथे उल्लेख केला आहे. द पिरियड बिटवीन डे अँड नाईट इव्हनिंग इज रेफर्ड टू इन द अबोव लाईन्स, वेळ कळाली तुम्हाला, दिवस आणि रात्रीच्या मधली जी वेळ आहे संध्याकाळची ती इथे सांगितली आहे. द बर्ड्स ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे,
म्हणजे झाडाचे जे बर्ड्स आहेत ते सगळ्यात शेवटचा प्रकाश धरून ठेवतात. क्वेश्चन नंबर 7, सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये झाडांविषयीची कविता शोधायची आहे. राईट इट इन युअर नोटबुक आणि आपल्या वहीत लिहायची आहे. अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. आणि इंग्लिशमध्ये ती अनुवादित करायची. एवढं मोठं काम आहे पण आपण करू शकतो. झाडे कविता बघा, कवी माहीत नाही आहे त्यामुळे मी कवीचं नाव नाही लिहिलं आहे. झाडे कमी उंचीची असतील, झाडे जास्त उंचीची असतील, कोणत्याही प्रकारची झाडं असो मला सर्वच आवडतात. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, हवा देतात. आपण त्यांना प्रेम देऊ, आपण त्यांची काळजी घेऊ. आपण प्रत्येकाची काळजी घेऊ, जणू काही ती सर्व आपलीच आहेत. ती रोपट्यांपासून पूर्ण मोठ्या वृक्षात वेलीत बहरतील. झाडे भरपूर फळांचा फुलांचा वर्षाव करतील. आता या कवितेला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू. ट्रीज ट्रीज ट्रीज. Trees can be short, trees can be tall. Whatever kind, I like them all. They give us oxygen, they give us air. We give them love, we give them care. We take care of each as if they were our own. From when they are a seedling to fully grown, from berries to cherries, from apples to grapes. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतीही कविता निवडा जी मराठीमधली इंग्लिशमध्ये अनुवादित करू शकता. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड बनियान ट्री चॉप डाऊन टू मेक स्पेस फॉर अनादर कन्स्ट्रक्शन. म्हणजे तुमच्या शेजाऱ्याकडे एक मोठं वडाचं झाड आहे, त्याला बिल्डिंग बांधायची आहे आणि त्याला ते झाड तोडून टाकायचं आहे. राईट अन इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर. आता तुम्ही संभाषण साधायचे तुमचं आणि तुमच्या शेजाऱ्याचं. ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅव्हिंग इट कट डाऊन. म्हणजे तो घर बांधण्यासाठी, म्हणजे त्याला घर आहे पण स्वतःचं घर असताना पण दुसरी इमारत बांधण्यासाठी एक जुनं वडाचं झाड तो तोडू पाहतोय. तर त्याला थांबवण्यासाठी आपण त्याच्याबरोबर संभाषण करणार आहोत. तर हे संभाषण पूर्णपणे इमॅजिनरी असणार आहे, काल्पनिक असणार आहे. त्याची पहिली ओळ दिली आहे. माय सेल्फ, गुड मॉर्निंग सर. आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियान ट्री चॉप डाऊन. म्हणजे तो म्हणतोय की नमस्कार सर, सुप्रभात सर, मला खूप वाईट वाटतंय की तुम्ही इतकं जुनं झाड तोडू पाहताय. आता इथून पुढचं कॉन्व्हर्सेशन आपल्याला करायचं आहे. आता इथे बघा, तर शेजारी काय म्हणणार, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, स्टे आउट ऑफ यू. तो म्हणणार, ए चल निघ, तुझा काही संबंध नाही याच्याशी, हे माझं आहे सगळं, तू इथनं बाहेर जा, असं तो शेजारी म्हणेल. माय सेल्फ, सर यू कॅनॉट बी सो रूड. सर तुम्ही उद्धटसारखं नाही बोलू शकत. दिस ट्री मस्ट हॅव गिवन यू नाईस मेमरीज. या झाडाने नक्कीच तुम्हाला चांगल्या आठवणी दिल्या असणार आहेत. फॉर सेक ऑफ दॅट डोंट कट दिस ओल्ड बनियान ट्री. अहो त्या आठवणींसाठी तरी या झाडाला तोडू नका. शेजारी म्हणेल, आय वॉन्ट टू मेक स्पेस फॉर अनादर कन्स्ट्रक्शन सो आय हॅव टू कट दॅट ट्री. अरे मला घर बांधायचं आहे, अजून एक बिल्डिंग बांधायची, म्हणून मी हे झाड तोडतोय. मग मी इथे म्हणणार, सर यू कॅन बिल्ड कन्स्ट्रक्शन अनादर प्लेस. मी म्हणणार की अरे तुम्ही दुसरीकडे पण बांधकाम करू शकता ना सर, बट यू कॅनॉट शिफ्ट दिस ह्यूज ट्री ॲट अनादर प्लेस. पण तुम्ही इतक्या मोठ्या झाडाला दुसऱ्या ठिकाणी नाही शिफ्ट करू शकत. दिस ट्री इज हाऊस ऑफ हंड्रेड्स ऑफ बर्ड्स. अहो हे झाड हजारो 100हून अधिक पक्ष्यांचं घर आहे. अँड शेल्टर फॉर ॲनिमल्स, आणि प्राण्यांसाठी निवासस्थान आहे. प्लीज सर थिंक अबाउट देम अँड डोंट कट अ ट्री. अहो सर यांचा तरी विचार करा आणि झाड तोडू नका. मग नेबर म्हणेल, ओके आय विल थिंक ऑन. तो म्हणेल ठीक आहे मी विचार करतो याच्यावर, आय विल थिंक ऑन इट. मग मी म्हणेल थँक्यू सर. अशा प्रकारचं संभाषण मी केलं आहे. तुम्हाला जर वेगळं करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण शेजाऱ्याला इमॅजिन करून आपण हे संभाषण करणार आहोत. So students, we have finished this workshop. If you like this video, please like, share your friends and subscribe our Sapna's Homeschooling YouTube channel. तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.